नमस्कार मैत्रिणींनो, मी कुसुम बेसिक टीचिंगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर चला तुम्हाला या पेशवाई साडीमधलं खूप सुंदर असं ब्लाउज डिझाइन दाखवते. तर ही साडी खूप सुंदर आहे आणि घातल्यानंतर खूप चापून-चुपून बसते. तर ही साडी आहे माझीच आणि ही माझ्याच ब्लाउज पीस आहे. तर माझ्या मापावर शिवणार आहे मी. तर मी आता इथं घडी घेणार आहे 10 उंची घेणार आहे इथं 14 तर माझं माप आहे 34चं. तर मी 34 मापाचं ही ब्लाऊज कट करून दाखवते तुम्हाला. म्हणजे डिझाईन पण दाखवते आणि इथं गळा घेतलाय मी 2.5 वरती. इथं 3 वरती मी घेतले शोल्डर आणि इथं मी गळा घेणार आहे आखून 10 वरती गळा आखून घेतला, चौरस करून घेतला आणि इथं मुंडा घेणार आहे परफेक्ट 6चा. इथं 6चा मुंडा घेतला, चौरस करून घेतला. आता आधी मी म्हणजे मुंड्याला इथं आकार देणार आहे आणि इथं मुंडा आधी कट करून घेणार आहे आणि त्यानंतर मी मध्यभागी असं पॉइंट आखून घेतला आणि त्याला पलटी करून असं आखून घेतलं. म्हणजे ही जी लाईन आहे ती उठली ना, ती पुन्हा मी इथं आखून घेणार आहे. असं आखून घेतलं आणि त्यानंतर मी ही मधली जी लाईन आहे ना, ही पुसून घेतली आणि त्यानंतर मी इथं गळा आखून घेणार आहे. तर इथं मी आतील बाजूनीच घेतला. तर मी जे कोपऱ्यापर्यंत हा गळा मी तो आखून घेतला एका साईडनी आणि ह्या साईडनी म्हणजे असं आखून घेतलं आणि असं त्याला आकार दिला. तर ह्या साईडनी मी आखून घेतलं आणि इकडून आकार दिला आणि ह्या साईडनी पुन्हा मी असा 1 इंचावरती आकार दिला. तर मी आता इथं जो आतील बाजूचा गळा आहे तो इथं मी कट करून घेते. आता ह्या साईडनी इथपर्यंत कट करून घ्यायचं. आता याची घडी घालायची आणि डबलच्या कापडावर ठेवायचं ब्लाऊज पीसच्या आणि काठाच्या वरती ठेवलं आणि असं घडी घातल्याच्या नंतर असं फक्त मुंडा कट करून घ्यायचा इथं, शोल्डरच्या इथं आणि मुंडा कट करून घ्यायचा. गळा आधी कट करायचा नाही. आता इथं मुंडा कट करून घ्यायचा. त्यानंतर आता असं अंथरून घ्यायचं आणि असं सारखं ठेवून घ्यायचं आणि असं परफेक्ट शोल्डर वगैरे ठेवून घ्यायचं आणि असं मधला भाग कट करून घ्यायचा गळ्याचा. जिथं असं परफेक्ट कटिंग केलेलं आहे ना, असं खेटूनच कट करून घ्यायचं. एकदम परफेक्ट आता या साईडनी असं कट करून घ्यायचं. इथं झालं आता गळ्याची कटिंग. परफेक्ट ही गळ्याची कटिंग झाली. आता इथं कॅनव्हास घेतलं आणि अर्ध्या भागापर्यंतच घ्यायचं आहे गोल. असं गोल घेतला ना अर्ध्या भागापर्यंतच घ्यायचं आहे आणि त्यानंतर साईडनी आपण टेपनी आपण इथं निशाणी करून घेऊ. अशी 2 वरती टेपनी अशी निशाणी करून घेऊ. हे बघा अशी 2 वरती टेपने निशाणी करून घेऊ. असे पॉइंट आखून घ्यायचे. म्हणजे आकार आहे ना एकदम सारखा येतो परफेक्ट. म्हणजे वाकडं तिकडं होत नाही आणि जास्त होत नाही. त्यासाठी आपण इथं असं निशाणी करून घ्यायची. जिथपर्यंत आपण हे केलं तिथपर्यंत असं आखून घ्यायचं परफेक्ट. एकदम व्यवस्थित करून घ्यायचं आणि आता आपण इथं कैचीने आपण इथं कट करून घेऊ. हा जो पॅच आपण तयार केला आखून तो असा कैचीने कट करून घेऊ. बाहेरच्या साईडने इथं कट करून घेऊ. परफेक्ट असं कटिंग करून घ्यायचं एकदम आकारानुसार. तर तुम्ही बघू शकता एकदम छान असा आकार आलेला आहे आणि आता ही जे असं घडी घालायची आहे आणि आता वरच्या साईडने आहे ना आपण जे आखून घेतलं ना सरळ तर तेवढ्या इंचाची आपण ही पट्टी काढून घ्यायची आहे कॅनव्हासची. तेवढ्या मापाची आपण अशी ठेवून घ्यायचं आणि तेवढ्या मापाचीच आपण परफेक्ट पट्टी काढून घ्यायची. अशी पट्टी काढून घ्यायची आणि त्याला आपण सारखे असे म्हणजे 2 इंचावरती असं निशाणी करून घ्यायची. म्हणजे आपल्याला गोल करण्यासाठी असे आखून घ्यायचं आणि असं आकार देऊन घ्यायचा. म्हणजे व्यवस्थित असे आकार येते. त्यासाठी आपण असं आकार देऊन घ्यायचा. आता आता हे असं परफेक्ट कटिंग करून घ्यायचं कॅनव्हासवरती. हे आकार इथं आपण कटिंग करून घेऊ. अस्तरवरती असं परफेक्ट कटिंग करून घेऊ.
तर इथं कॅनव्हासवरची कटिंग झाली आणि ही जी काठ आहे ना ब्लाऊज पीसची त्याशी एकावर एक ठेवून मध्यभागी आपण शिलाई करून घेऊ. परफेक्ट अशी मध्यभागी शिलाई करून घ्यायची आहे, म्हणजे काठ रुंद होऊन जाईल. त्यासाठी मध्यभागी अशी शिलाई करून घ्यायची. आता याला सारखं व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं, असं पसरून ठेवायचं आणि त्यावरती आपण हा गोलाकार असा ठेवून घ्यायचा, असं ठेवून घ्यायचं आणि त्यावरती आपण अशी शिलाई करून घ्यायची. उलट्या बाजून ठेवायचा काठ आणि उलट्या बाजूने हे ठेवून घ्यायचं. आता साईडने आपण असं नाही म्हणजे गळ्याच्या मध्ये असं आपण कटिंग करून घ्यायचं व्यवस्थित. असं गळ्याच्या मध्यभागी अशी कटिंग करून घ्यायची परफेक्ट आणि त्यानंतर साईडने करून घ्यायची आणि जागा ठेवायची थोडी दुमडण्यासाठी. अशी जागा ठेवायची थोडी थोडी. एकदम परफेक्ट कटिंग करून दाखवली आणि अशी कैचीने जरा जरा कट करून घ्यायचं सगळीकडं आणि त्याला तर दुमडून दुमडून घ्यायचं, म्हणजे बाहेरच्या साईडने असं दुमडून घ्यायचं. असं परफेक्ट दुमडून दुमडून हा पॅच आपण इथं तयार करून घेतला. आता इथं मी साडीच्या कपड्याची म्हणजे एक पट्टी घेतली आहे आणि ती डब्बल केली आणि पुढच्या साईडला असा गोट मारून घेणार आहे. असं परफेक्ट गोट मारून घेणार आहे. साडीच्या कपड्याची पट्टी घेतली, सरळच काढली आणि असं गोट मारून घेते इथं, म्हणजे डब्बलचं ठेवून शिलाई करून घेते आणि त्यानंतर असं कट करून घ्यायचं आणि त्यानंतर कैचीने थोडं थोडं असं कटिंग करून घ्यायचं शिलाईच्या आतमधून. आणि आता याला खालच्या बाजूने घालून आणि वरच्या साईडने एक शिलाई करून घ्यायची, म्हणजे गोट तयार करून घ्यायचं इथंच. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझी कटोरी प्रिन्स कट पोरटक डिझाईनचे पॅटर्न घ्यायचे असेल 88 055 74 046 या नंबरला कॉन्टॅक्ट करा. तर तुम्ही बघू शकता इथं मी गोट तयार करून घेतला, असं परफेक्ट इथं गोट तयार करून घेतला. आणि आता तुम्ही बघू शकता ही सरळ पट्टी काढून घेतली मी अस्तरची. ही जे कॅनव्हासचं कटिंग केलेलं आणि इथं पण साडीच्या कापडाचं सरळच पट्टी काढून घेतली आणि त्यावरती अशी शिलाई करून घेतली एका बाजूने, अशी एका बाजूने शिलाई करून घेतली. आणि पुन्हा मी असं व्यवस्थित अशा कॅनव्हासच्या आकाराने इथं कटिंग करून घेते. असं कॅनव्हासच्या आकाराने इथं मी असं परफेक्ट कटिंग करून घेतली आणि त्यानंतर मी असं त्यावरती पुन्हा शिलाई करून घेते, म्हणजे असं दुमडून दुमडून घेते व्यवस्थित. असं परफेक्ट इथं मी दुमडून घेते, म्हणजे धागे वगैरे निघून येते त्यासाठी. आणि वरच्या साईडने आपल्याला लावायचा हा पॅच. तर इथं मी असं परफेक्ट कटिंग करून घेतलं आणि आता इथं असं व्यवस्थित आकाराने व्यवस्थित अशी दुमडून दुमडून पुन्हा असं व्यवस्थित असं पुन्हा दुमडून घेतलं. आणि त्यानंतर म्हणजे जी सरळ तिथं मी पुन्हा दुमडून घेतलं. आता हे असा आकार तयार करून घेतला आणि आता साडीचं म्हणजे साडीचं वरती ठेवलं आणि अस्तरचं खाली ठेवलं आणि अशी शिलाई करून घेते गळ्याच्या मापानुसार. जसं आपण कटिंग केलं त्यानुसार अशी इथं शिलाई करून घ्यायची आहे. आणि कैचीने आपण जरा जरा इथं कट करून घेऊ, खालच्या साईडने एक शिलाई करून घेऊ, कमरेच्या बाजूने पण एक शिलाई करून घेऊ
आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे प्रिन्स कट, कटोरी, फोरटक डिझाईनचे पॅटर्न जर घ्यायचे असेल 88 055 74 046 ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप करा. मी तुम्हाला माहिती सांगेल. माझ्याकडे सगळे पॅटर्न आहे. आणि इथं तुम्ही बघू शकता मी गळ्याला थोडंसं असं जास्त कपडा साळून घेतला आणि कैचीने इथं असं कट आणून घेतला. असं जागोजागी कैचीने कट करून घेतलं आणि असं व्यवस्थित कट केल्याच्यानंतर वरच्या साईडने काढून घेतलं. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर कटोरी, प्रिन्स कट, फोरटक डिझाईनचे पॅटर्न जर पाहिजे असेल 88 055 74 046 या नंबरला व्हॉट्सअप करा किंवा कॉन्टॅक्ट करा. आता वरच्या साईडने आपण इथं गळ्याच्या बाजूने दाबटीप देऊन घेऊ. परफेक्ट अशी दाबटीप देऊन घेऊ. वरच्या साईडने एकदम व्यवस्थित अशी दाबटीप देऊन घेऊ. तर इथं दाबटीप देऊन झाली आहे पूर्ण वरच्या साईडने गळ्याच्या बाजूने. तर इथं दाबटीप देऊन झाली. आता कमरेच्या खाली कमरेच्या खालच्या बाजूला सुद्धा आपण इथं दाबटीप देऊन घेऊ. परफेक्ट अशी दाबटीप देऊन घेऊ. आता हा जो आपण गोल पॅच काढला तो असं वरच्या साईडने ठेवून घ्यायचा आणि त्यावरती शिलाई करून घ्यायची. गळ्याच्या बाजूने अशी शिलाई करून घ्यायची आधी. पुन्हा बाहेरच्या साईडने सुद्धा इथं शिलाई करून घेऊ. अशी परफेक्ट बाहेरच्या साईडने सुद्धा शिलाई करून घेऊ. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे कटोरी, प्रिन्स कट, फोरटक डिझाईनचे पॅटर्न घ्यायचे असेल 88 055 74 046 या नंबरला कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप करा. मी तुम्हाला नक्कीच माहिती सांगेल. भरपूर जणांनी घेतले आत्तापर्यंत, छान बसतात. आता इथं मी लेस लावून घेते. बाहेरच्या साईडने अशी लेस लावून घेते. तर इथं माझी लेस लावून पूर्ण झाली. आणि आता या साईडची इथं पट्टी लावून घेते. अशी त्यावरती आली पाहिजे अशी व्यवस्थित अशा आकाराने इथं मी ह्या बाजूची जी डिझाईन तयार केली ती अशी ठेवून व्यवस्थित परफेक्ट आकाराने इथं शिलाई करून घेते. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर म्हणजे कटोरी, प्रिन्स कट, फोरटक डिझाईनचे पॅटर्न घ्यायचे असेल 88 055 74 046 ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप करा. मी तुम्हाला नक्कीच माहिती सांगेल. भरपूर जणींनी घेतले आतापर्यंत, छान बसतात. आता मी ही जे डिझाईन आहे ना त्यावरती इथं मी लेस लावून घेते. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि ही ही ब्लाऊज डिझाईन माझ्या साडीवरती मी शिवली आणि कशी दिसते तर तुम्हाला आवडली की नाही तर कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकवली. जर तुम्हाला माझी डिझाईन आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि पॅटर्न घेण्यासाठी माझे कॉन्टॅक्ट नंबर 88 055 74 046 या नंबरला कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप करा. डिझाईन आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि पॅटर्न घेण्यासाठी 88 055 74 046 या नंबरला कॉन्टॅक्ट करा.